नमस्कार मित्रांनो, आमच्या महिमा स्वामी भक्तीचा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्या एका लाईक, कमेंट आणि शेअरमुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. श्री नवनाथ भक्ती सातपोथी अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जयाजी दिगंबरा. आद्य नामे विशंबरा. वर्णिता तुझ्या गुणसंभारा. मती अपूर्व होतसे. वर्णिता तुझ्या गुणसंपत्ती. वेद भांडारी अपूर्ववती. सहस्रपणी वार्ता माते. शीन वाचे दावितसे. पंचानन नासे देले परी दो अक्षरी झाले धरे. सरस्वतीचे शिनोनी तोंड करी सांडे विप्लवाची. आठ बार उद बीज देई. कमळपत्राते पुरीमयी. सप्ताब्दीची अपूर्वशाही तव गुणसार रसज्ञ. ऐसा सर्व गुणज्ञ पुरुष येवनी बैसला अबद्ममतीच. भक्तिसार ग्रंथ सुधारस स्वयं निर्मला आपणची. तरी मागली आते सकळ कथन. कानिबा आणि वायुनंदन. युद्ध समयी ऐक्य होऊन सुखसागरा मिळाले. यावरी कानिबा श्री देशात गेले. श्रीगड मुंड गावात तेथे भेटून मच्छिंद्राते आदित्याते सांगिले. भोगिले परी कैसे रीती. तोचे ऐका येदोनी श्रोती. मच्छिंद्राचे कामचित्ती एक अर्थी उदेला. की कानिपा जायले स्वदेशात. श्री गोरक्षका करिले श्रुत. मग तो धावनी येले येत नील माते येतुनी. तरी गोरक्ष मम शिष्य आहे. ऐसे यावी श्रुत करू नये. अनेक योजने उपाय येथे राहता करावा. ऐशी युक्ती रचुनी जत्ती करावी म्हणे आदित्य बहुरीती. म्हणून बोलावणी बहुत युक्ती सगळा मच्छिंद्र सांगत असे. या उपरी अनेक योजना करीत की विषयी गोवा कानिपणात. मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे. चंद्रानने मृगांक वदनी पाठवितसे शिबिर लागुनी. परी तो नातवळे कामवासनी इंद्रिय मदनी महाराज. म्हणाल तरी त्या कैशाही होती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती. जयांचे निद्र कटाक्ष होती वेडे पिशे वेदादी. जय जय पाद मुख मंडन. तपी सांगितली तपा कारणे. यवनी मुंगी लुंगी होऊन मागे प्रमती तपी तपी. जयचे उदर पोवळ्या बरी दिसती. दर्शन डाळिंब बीज गोमटी. गौरव वर्ण पिका आटी. ग्रीवा दर्शवी बाहेर. की अनंत चंद्राचा प्रकाश जायचा. की उड गणपतीचा द्वितीय ठसा. जयाच्या नकाकृती लेखा चंद्रपुरी मिरविल्या. असो ऐसे स्त्रियांचे वर्ण. की भानूची पावला उदयमान. ऐशा स्त्रिया पाठवणी स्थान शेतविती कामाशी. परी तो नातळे महाराज. हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज. मग म्हणे शिष्य कटाकाचा समाज कामासनी गोवावा. ऐसा हो यत्र करुणी पाहता. कामिनीचा श्रम झाला होता. शिष्य कटकही येईना आता उपाय काय चालेना. असो ऐसे छळनात एक मास राहिले तिथं. परे कोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले. असो लोटले एक मास. मग पाचारुणी मच्छिंद्रास म्हणते आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशास जावया. मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्य ओपित. गजबाजी उष्ट्र अमित द्रव्य बहुते दिले. शिबिरे कनदा पडप थोर. तंबू रावट्या मृतगार. शिबिका मुक्त झालरा छत्र वस्त्र धारणे भरियले. ऐसी ओपणी अपर संपत्ती बोळवी तसे मच्छिंद्र जती. एक बस बोळवणी नमिती परस्पराती आधारे. ऐसे बोळवणी कटक भार. स्वतःना आला मच्छिंद्रनाथ. तेरीकडे तीर्थवर करीत झाला स्वदेशा. सहज आले मुकामे मुकाम. लंगुनी श्रीदेश मुख सुगम. पुढे गौड बंगाल स्थान उत्तम. नाना क्षेत्र इंडजे. परी जया गावी जायनात. त्या गावी लोक करिता आदित्य. सर्व पावनी भक्तवंत उपचारे मिरविती. इचे समसकळ अर्थ पूर्ण होणे शिष्य संप्रदायी होत. म्हणून वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्हासे. मग या गावीचे त्या गावी लोक येऊनी नेती सकळ नटक कटक दावनी भक्तिभाव अलौकिक बोळविती पुढारा. ऐसे श्रवण करीत करीत कीर्ती मागे कीर्ती होत. ती सत्कीर्ती ह्या पట్టणात प्रविष्ट झाली जगमुखे. बौद्ध जनांचे वाचस्तुती. हा स्वामी ऐसे म्हणती. मग राजांगणी ही कीर्ती हलावे सेकव शिवमुखे. कीर्ती ऐकुनी रूपनाथ पुढे प्रेरित झाला द्रुप. त्या गर्वी तुम वृत्तांत मुनिकटाचा आणविला. ते सांगुनी मुनीचा राजयोग. गावोगावी होनी शिबिरे सुरंग चांग. धावत आती घेऊन मागोमाग स्वामी लागी राहावया.
पुढे नाथ ध्वजे होणी शिबिरे चालती त्या मागुनी शिष्य कटकासी मागुनी गमन कानिपाचे होत असे. ऐसे मार्गी करिता गमन तो एरीकडे जगन्नाथ होऊन गोरक्ष बांगला देशात येऊन गावोगावी प्रमत असे. तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तर व्यक्त विपिन तया विपिन गज कर्ण नंदन सहज स्थिती भेटला. तिने पाहिले गोरक्षाची गोरक्षे पाहिले कानिपाचे दृष्टादृष्टी होता आधीची एकमेका बोललेली. करुणी स्थिर शिबिकासन खाली उतरला कर्ण नंदन मग भरजरी गालीचा महिम पसरून गोरक्षकाशी बसवले. आपण बैसे उपसवे नेटी बोले कानिपा वाघवटी नाथपंथ हा वरदपटी कोण गुरुला पाहिला. ह्या ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत वरद पाणी उद्या मित्र प्रसन्न झाला ते असे. तरी त्याचा दासानुदास मी मनवितो महापुरुष परिश्री गुरु कानिपा द्यास गुरु कोण मिरविला ते सांगा. ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिपा सांगे जालिंद्र कथन जन्मापासून पूर्व वर्तमान दत्तकृपा आगळे. ऐसे उभयतांचे भाषण झाले मिरवले समाधान म्हणून ते योग्य आले घडून तुम्ही आता आम्हा भेटला. या उपरी कानिपा चित्ती कामना बदल एका हाती की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती दत्तवरदे मैवरला. तरी दत्तकृपेचे अनुसंधान कैसे केलेले आदले विद्यारत्न की कौनरूपी सहज दर्शने जगा माझी मिरविते. तरी याचा शोध करावा दावणी आपल्या गौरवा ऐसे योजने सहज भावा दृष्ट करी भोवताली. तो दृष्टी समोर आम्रवन पक्क फळी देखले सगन तेही पाडाचे पक्कपण शाखा व्यक्त जोंबले आहेत याविषयी. परी ऐसी फळे सुगम दिसते तरी भक्षण करावे वाटे चित्ती यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणत असे. या उपरी बोले कानिपा वचन वनच तोडूनी आणि तो शिष्य दाळेना गोरक्ष म्हणे येतो का यत्न कासे ऐसी करावा. आता शिष्य आहेत जवळी तोडूनी आणवे त्या कर कमळी शिष्य नसता कोणी काळी मग आपण काय करावे. तरी आता स्वतः ऐसे करावे गुरुप्रसादी प्रताप मिरवावे फळे तोडूनी देशी गौरवावे तुष्ट आत्मा करावा. ऐसे कानिपा ऐकून वचन जरी तुमची इच्छिते ऐसे मन तरी आताचे अंत तोडून पक्कपणे गुरु कृपे मग कवळूनी भस्मची मोठी विविधाग्र जपे ओटी त्यावरी आकर्षण मंत्र पोटी प्रेरित झाला व्यक्तीने. विभक्त आश्रय आकर्षणी प्रेरितापैकी भस्म कारणे तव ती पक्क फळे वृक्षावरणी पुढे आली सर्वत्र. मग ते शिष्य कटकासहित फळे विभूती मधुर विक्त बक्षीला पूर्ण तृप्त शाळेले हात जेवण आले. ऐसे झाले पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारे ऐसे म्हणे प्रताप दावेले मध्ये लावणी कानिपणे आपुला. तरी आता आपण यासी दाऊ विद्या चमत्कार असे असा विचार करून मानसी कानिपाती बोलत असते. म्हणे तुम्ही केला पाहून विचार तरी उत्तर लागे उत्तर अनेक फळे भक्षण साचर चवी रसने मिरवावी. ऐसे ऐकून त्याचे वचद म्हणजे मने बोलला ते फार उत्तम तुमच्या शब्दाशी करून मान स्वीकारावे देशीची. मग आकर्षण शक्ती विभक्त असले जल्पनी नाथ गोरक्ष पवित्र तो लवंग चवनी फळे विचित्र येऊनी पडेली पडारा. मग ती फळे खात जेटी रसनेसी पडो पाही मिठी हा मने शेवटी अमृत सरी ताटले. मग ती फळे केली भक्षण शुद्ध जनी हस्तप्राक्षाळून बैसले आसनी सुखे येऊन यावरी बोले गोरक्ष म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसे तैसे करावी होईल पुन्हा योजने वृक्ष आडे पुढे मार्ग करावा. या उपरी कानिपणा जैसे कोण ब्रह्मायाचा सुत पुन्हा निर्मणी मूर्तिमंत जैसे तैसे करेल. गोरक्ष म्हणे गुरुमूर्त जो निस्सीमपणे आहे पवित्र त्याचे एक करणे अघटित विचित्र कथा काळी नसेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न. मग ऐसी या कथा कोण जो मैचं मस्तकी करिता तारण तो पर्वताचे ओजस्वी की जो अर्क तेजा निवविणार तो पावक ठिणगेने पळयत सत्वर हृदय साठवित सत्पदरा सार्ग तो तिलरद अटकेना. जो बोल काजाचे गंभीर चातुर बृहस्पती ते मागे सारी तो आजार रक्षात आहे बेवणी अंतरी मौनवरील काचे तो आपले प्रतापे करून क्षराब्दी करील गृह वाचणे तो तक्रार विधा सदैव वदनी बेक मागेल केवता की जक्षजे कृपा कटाक्षे पाषाण करी परिसर जैसे ते हेमा करिता काळ प्रत्यक्ष आरडीला धनाड्या जायचे वचन वाघोटी मिरवेदी सगळं देवाच्या थाटी तो आपल्या मोक्षासाठी आराधिता बुधासवी. तस्मात ब्रह्म याची काय कथा तो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरुकृपेशी मिरवित असे.
नातरी मुळीचा प्रवडी गुरु मिरविल्या जेच्या कवाडी तयाची दैना कोण बेडी कावड हो जे वाळतो ऐसे एकदा काणीपणात परम शोभला खचितार्थ जैसा पावक अज्ज सिंचितार्थ कोवळ पाळे ब्रह्मांडा म्हणे हो जाणतो तुते आणि तुझ्या गुरुसहित बहु साधती प्रतापवंत नरका माझी पचत असे वाचे म्हणते योगीजन कर्म आचरती नरक पतन सगळं श्री राष्ट्रवेष्टन भोग पापाचा जितेंद्रियत्व दारावे जनी आसरी भोग चिंती म्हणी तया भोग असे करुणी मेनिकानाथ भूमी निरला तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी प्राज्ञ वजा आता ब्रह्म यादी करुणी हिन तेजा दिसाळ गोष्टी करीत होती प्रथम गुरु तुझा कापडी तुझी देना कोण फेडी आता सोडणी सगळं प्रौढी मार्गा लागे प्रेमिका आईचे वचन कडदर बोलणे गोरक्षा गाती होता श्रवण मग म्हणे बोलसी आपण चावटी बनी हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंद्रनाथ प्रतापैन दिनभोवत दशवर्षे आजपर्यंत नरके नित्य पचत असे परी त्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथून जावे वहिले रूप सबरूप दशे पहिले शक्ती येणं जाळाचे खेळा पट्टीने वड मंगल देशी वस्ताद मिळाला आहे त्याशी धन्य गोपीचंद प्रताप राशी लिद गर्दीत पचवित असे तैसा नव्हे गुरु माझा हलविले सगळं ब्राह्मण ध्वजा शंकराचे अस्त्र ओजा करे कमळी मिरवत असे अष्टभर महादारुण अजिंक्य देवा दानवा कारण त्याची पळे करुणी नंदन शरणागत आणले पायी केवढा मार्ग सुद्ध जेने विजयी केला रघुनाथ त्या मस्तकी देऊनी परतो उभा केला संभापरी वीरभद्र प्रताप तरणी देवदानवा अजिंक्य करणी त्याचा प्राणकंठी आणून शरणागत केला तो द्वादशी सकाळी तीव्र आदित्य त्याचा दोन्ही पाडीला रथ सगळं देवदान शरणागत कोणी लोटले पायासी तरी प्रतापी गुरुवायचा भक्त सोडित नरक क्लेशा तयाचे वरद कृपे ऐसा आताची पाये भ्रष्टा मग घेऊनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले ओटी संजीवनी ते पिविष्य दाटी सगळं फळाते मिरविले ऐशी सगळं प्रयोगी कळी संपूर्ण जैशी तैशी ठेली होऊन ते गाणी पण आता पाहून मनीशंकित पै झाला योजने सवय मुख ओटी विस्मय करता आपले पोटी म्हणे धन्य हा प्रताप जगा मागे मिरविला सगळं टाकूनी विरुद्ध भाषण धावणी दिदले आलिंगन म्हणे तू धन्य तू एक निपुण गुरुपुत्रता मिरवीची परी अशा विरोधा बोला माते सर्वोदय लाभ झाला शोधित फिरवले जालिंदराला ठाऊर दादरा तुझं पाशी यापरी गोरक्ष बोले वचन हे बोलिलासी अधिक अप्रमाण माझा लाभ तुझं कारण तुझं लाभ मज झाला ते बोलव नवे वाईट दावित झाले मार्ग चाल चौकट गुप्त गुरुचे गुरुनी कपाट मार्ग देवटा पै गेला तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पावले ऐसे वधुनी प्रीती नमिले एकमेका ते गळा यापरी गौरनंदन स्पर्शास्त्र मुख जलपुन वृक्षात देठी फळे नेऊन जेतले तेथे जडी येले मग पुन्हा करुणी नमना नमन प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेकाते विचारून आदिश्य म्हणून जातली गोरक्ष चाललेला स्त्री देशात कानिपा गवड बंगाली जात ह्या पट्ट्यांना लक्षण्यापर्यंत पूजा मुकाम साधित असे परी तीव्र होणे अतिचित्ती म्हणे जाताची भस्म करीन रूपती हा जालिंदर गुरुमूर्ती दुखविले नष्टाने ऐसे म्हणणी वारंवार परमक्रोधाचा वैश्वानर शिका डोलवी स्वअंगावर हाळूनी पाळावया तन्याय तीव्रमध्ये चित्तकुंडी पाकव स्थिती प्रतिप करुणी रूप आवती इच्छून या जात असे तचिष्य कटक कताटी गमन करिता वाटी तव हेळा पट्ट कानापोटी जावण्या पोचला तो वृत्तांत रायासे कळला कानिपा आले गावाला मग परिवारासहित गोपीचंद वैला सभे सामोरा जात असे चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिसे महानुभावा तरी गुरु हाची करावा काया वाचा भावाने 700 शिष्यकटक वारी पूर्ण योगी ब्रह्मचारी गजवाची स्पंदनी वाचवारी जगा माझी मिरज असे सिद्ध करणी चमवार शिबिकासने तुरुंग अपार अन्य मंडळी विरजदार राया सभे मिरविले राया मस्तकी एकशतक चंद्राकृती ददीपिवंत ऐशी चत्रे वर्णिता बोध वाळ्या ग्रंथ आगळा 1,700 मध्ये बरोबरीचे सरदार असती त्यांची छत्रे पंच असती चंद्राकी मिरवित हिमत गटी झालेला शिष्य शिल्पयोक्ती छत्रकळासी अपरदित्ती रत्नकचिता अर्का म्हणते तेज सांडितो आपुले ऐशा संपत्ती सांबेरेसी ठेंगणे भाविती अपर पदाशी मार्गी चालत मांत्रिकाशी पाचारी दो रुपणात म्हणून ती प्रारब्ध योग करून तिथे पातळी सिद्ध रत्न तरी याचा अनुग्रह देऊन ईश्वर भक्ती परिधान
हा श्री गुरु आहे योग्य माते, माझी संपत्ती भूषण भरते, जगा माझी दिसे सरिते योगा योगे उपयोगी. ना तरी गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन, रत्नपती काच्या आणून भूषण आधी मिरवितसे. की कल्पतरुच्या बागा येथे कटकतरू बाबुळ वस्ती, की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती काजू यांनी मिरवावे. मी बुब्ब माझी पंक्ती बुपती आस्तवा सर्वज्ञ मूर्ती, गुरुत शर्करा दुग्ध सरिती, लवण कैसे वाळावे. अमंगळ गल्ली पुष्पल स्थान, बहुत शानी पिशाच समान, तो गुरु मातेने जालिंदर योजिला. अहो ते योग्य नसे संगत, काय केले श्री जातीत, परी आता उदिले उचिता उचित, गुरु कानिपा आमासी. ऐसे वदनी काय मंत्री काशी, राहू दादशी कटक प्रदेशी, गौरी सवे संभरासी, षोडश पुजार आदरे. ऐसे परी कटक थाटी, राहू जाय सगमाटी, त्या मार्गे योगेंद्र जटी जाऊन मिळाला. परी तया कथाची गोपीचंद हृदय धडाडला, अपार क्रोध परी विवेक अर्गळा, अपार तेने अक्रोध मना माझी संचिरला. आताची शापणी करीन भस्म, परी कार्य सुगम उरकोनी घ्यावा मनधर्म, आगी पाहून गुरु चरण पद्म, शासनाते मग ओपू. असा विचार करून जेती स्तब्ध राहिला योगेंद्र जती, क्रोधानळा समूळ शांती बोध लक्ष्मी स्थापित असे. जसे शस्त्राश्री निपुण जेवे रक्षिती प्रतापवान, परी कार्यसंबंधी देदीप्यमान दर्शविता लोकाते. तरी मग क्रोधानळाचे दुसरा होते गोपीचंद योजावा. ऐसे विचारे शब्द बोधे, कानिपा राहिला शब्द, एकीकडे गोपीचंद चरणावरील उठला. उभा राहिला समोर दृष्टी, नम्रतर बोले ओटी, जडून या कर संपुटी, विनविनी मिळत असे. हे महाराजा देवयोगा, मजा आळशावरी गंगा, ओळला कृपा होगा, अनाथा सनाथा करावया. तुम्ही कृपाळू संत सज्जन, दया भंडारा, शांतिरत्न, ज्ञान विज्ञान, आस्तिक कर्म, ग्रहस्थाशी कल्पावे. ब्रह्मी पात्रात तत्वता, षडगुणाची विषया समिता, सकळ भोगुनी अर्कता, मिरव तसा जगा माझी. आणि जगाच्या विषय तिमिरी, ज्ञान देवटी तोजारी, मिरवणी सुख सनात परी दाविते झाला महाराजा. ऐसे जातका यांचे गमनी, तुम्ही कल्पतरू कल्पना मुरणी, ऐसे स्थिती जानवी जीवनी, बोळवेद मदवरती. हरिश्री रायाचे वागुत्तर ऐकून कानिपा मनोवर, त्याने चित्तशक्ती तरुवर आनंद शांती मिरविली. देही क्रोधाचा वैश्वानर, पेटवा घेतो होता अपर, तरी राव उत्तराचे सिंचन नीर, स्वतःची शांती विरविली. मग रायाची धरुणी करी बैसळीला स्वच्छ झाली, मग बोलत वागू करी कुशळ असा की महाराजा. म्हणे राया अनुचित केले, परितव भाग्य सबळ पाहिले, त्याने करुणी शांततेवरिले मम मानसी महाराजा. ना तरी अनर्थाची गाठी, पडत होती प्राणाची मिठी, परितव भाग्य उत्तराचे देती, शांती फळे मिरविली. तरी आता ऐसो कैसे वेगी चाल पटनात, तेथे सगळं इतिहास निवेदिन तुझं राया. मग बैसोनी शिबिकासनी, काटकासुर ग्रामासनी येऊनी, राय राज षोडश उपचारे पूजेला मुनी, हेमरत्ने आणि वस्त्रभूनी नम्रवाणी बोलत असे. हे महाराजा योग संपत्ती, कामना विजली चित्ती, अनुग्रही चेजो घेऊन होती, सनातनी मिरवावे. ऐशी वेद कामना चित्ती प्रथम भागे मिरवित, त्यात उदली उपयुक्ती, वैश्वानरा शिकाटे. तेथे आनंदाने उद्याचा तरू, ओळलाचे योग धरू, मग पुढे वासना फळ काढू, प्रेरा व्हायचे पावला. रूप म्हणे अर्थ उघडून, चित्ती मिरवा समाधान, ना तरी भययुक्त बिरड पूर्ण, चित्त धरुदेश परिषद असे. तरी प्रांजळ करुणी माटे, कृपे ओपणी अनुग्रहाते, आपुला साह्य म्हणून सरते, तिन्ही लोकी मिरवावे. कानिपा म्हणे रूपा ऐक, मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक, घेऊ पाची भावपूर्वक, परितुमा भावनाशीला. जैसे दुग्ध पवित्र गोड, परी लावण स्पर्शता परमद्वार, तेवे तुझे घोडून विघड आले आहे महाराजा. अरे माझा अनुग्रह गावया, पाशी परी ज्याचा अनुग्रह मदती, तो तू स्वामी महागर्तेसी, आशोविष्टेच स्थापित आले. परी तुझे आयुष्य लाग, पूर्व पुण्याचा होता योग, म्हणून क्रोधानळ मग शांत जरी धरला होतो. नातरी महाराजी जालिंदर, प्रळय काळीचा वैश्वानर, तुझे वैभवाची अपरणेर, भस्म करिता क्षणार्धे. दयेच्या प्रतापाची तरी कोण करी बोल वागू तरी, जेणे स्वर्ग देवताची तोरी झाडू झाडी लावलेली. मग साध्यंत वराची कथा तया रूपाते सांगता, त्यानेही सगळं ऐकून वाचता भय उदरे चितांत. अंगी रोमांच्या आरी जातून शरीरी कापरे दाटेले पूर्ण, मग धरून त्याची चरण
नम्रपणे विनंतीचे. म्हणे महाराजा योगचित्त योगवित्त घडून आले ते अनुचित, तरी आता क्षमा उचित प्रसाद करा दासावरी. या ब्रह्मांड पंडावर मज एवढ्या कोणी नाही पतित, हा ही करणी अघटित घडून आली मज लागली. परी सदैव माये परी शांती वरावी हृदयांतरी, बहु अन्याय होता केशवी ऐता ते त्याना. तुम्ही संत दयावंत घेता दयाचे बहु आघात, अमृतोपण मानून चित्त कृपा उचित दर्शवता. जैसा झाडा घातला गाव एकी लावणी केली अपूर्व, परी उभयता एकचे गाव मिळवू शके जैसिका. ही सरिता पात्री निरवोगी धुती पूजिता संगी, परी एकची तो अवय प्रसंगी मिळवली की सरिता ते. ती तस्करा होता घरात रेगावा, त्या सही प्रकाश देवी जैसा दवा, तन्यायी सौंदावा संत भावा मिळवू जात महाराजा. तरी आता असो कैसे क्षमा ओढून करी आमात, दुष्कृत सरिता प्रवाही विशेष ओढणी काढी महाराजा. असे ऐकून त्याचे वचन नाभी मने गज कर्दनंदन, मग राया लागी सदै घेऊन शिबिराती पाचला. परी हा वृत्तांत ऐकून परिचारिका धावले तुझुनी, त्याने जाऊन सगळं युवती लागून मैना होती ते सांगितले. हे मायव भक्ती पांधनी जालिंदर गुरु तुम्हा लागून परिदयाचे राई उपत्ती करून मै गर्ते मिरविला. तेही अश्वाविष्टेत टाकला आहे दश ओरपात, ही राजदरबार ऐकून मात तुम्हा आम्ही निवेदिले. म्हणाले कैसी कळली मात, तरी जालिंदराचा आला सुख अपार वैभव काणीपणात विद्यावरण दिसता. तरी त्याचे वैभव पाहून शेवटी नटला आपला रंधन, परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले त्याने. आता राव त्याची शिबिरी गेला आहे सहपरिवारी, कसे घडेल जसे परी तैसे ऋतू सांगू पुढे. असे सांगत आहे होती हृदय शोभली मैनावटी, परिपुत्र मोहाची संपत्ती चित्त जुलारी हेलावे. एकीकडे रूपनाथ मनी शिबिरा जावणी विरुद्ध उत्तम आगारी अनन्य पदार्थ इच्छे समान बरे गेले. सदा सन्मुख कर जोडून अंग जावे कार्या समान, जेथल्या तिथे अर्थ पुरवून सांगित असे करीत असे. जैसे दुर्वासा अति सगळं सेवे आराधी कवडू पाळ, तन्याय हा गुपाळ नाता लागी अबोधे. असं ऐसे सेवे प्रकरणाने असं गेला वासरमणी, मग रायाची आज्ञा देऊनी बोळविला सदनाते. राहू पात्र सदनाप्रती परी यताची वंजरी मैनावती, मग झाला वृत्तांत ते प्रती निवेदिला रायाने. वृत्तांत निवडणी तिजसी तुवा जावणी शिबिराची युक्ती प्रवृत्ती बोधनी द्याची महाविघ्ना निवटावे. मग अवश्य बोलणी मैनावती शिबिरा आसने जाऊ पाहती, शीघ्र एवढी शिबिराप्रती काणीपणातून मिरविला. वंदुनी निकट बैसली तिथं म्हणे महाराजा गुरुनाथ, कोण तुम्ही ओरीला अर्ध नाथपंथा मिरवाव्या. तरी या नाथपंथिका मीही मिरवते मीही लोका, तरी मम मोही वरद पावतुका श्री जालिंदराची मिरविते. ऐशी ऐकून तिची वाणी बोलत आला काणीपामुळे, ऐशी आसनी बरवी कारणे जालिंदराचे मिरविले. तू अनुग्रह यथाता निषिद्ध गुरु केव्हा अविष्टेत मैनावती मने कृत आजी झाले महाराजा. मग आपली कथा मुळापासून त्या नाथाची निवडणी हे हाती झाली करणी मज न कळता महाराजा. तरी आता झाले कर्म संज्ञाना सावरी दुर्गम, परी रायाचे दुष्टकर्म टाळणी सुपंत मिळवी का. ऐसे सांगून तयाप्रती मय उजला अतिचित्ती, मग मने श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात. मनशील सुताचे हाते करून कान करीचे दृश्यमान, परी नेनो जालिंदराचा कोपाग्न धाव पुढील भाग पडारा. तरी बोधावा युक्ती प्रवृत्ती रक्षुने आपल्या भाषाप्रती दृश्य करणे गुरुमूर्ती सत्कीर्ती भाषावरी का. मग या ब्रह्मांड मंडपात कीर्ती रोज आती लकलकीत होळा उरूपी होळावणी परमलोकात कीर्ती तुझ पडतील. असे बोलण्यात याप्रती मग उठली झाली मैनावती, त्याने नमुनी परमकीर्ती बोळवली भगिनीचे. पूर्ण आश्वासन देऊनी मने रायाचे कल्याण इच्छेपूर्ण श्री गुरुचरण पावनी जाणं सकळ संशय सोडी का. आजी आश्वासनी माता श्रीनाथ झाला बोळविता, असं मैनावती तत्वता नमुनी झाली सदनाचे. स्वसुता ते पाचारुनी सगळं सांगिले वर्तमान, मग सगळं बयाचे दृढासन भंगित झाले तक्षणे. जालिंदराच्या अनुग्रहासहित आश्वासित काणीपणात आयचं सगळं सांगून वृत्तांत भयमुक्त डोकलेला. असो आता येथून पुढले अध्यायी धुंडी नंदन नरहरी वरदे श्रोत्यां कारण मालू निवेदिले गुरुकृपे.
स्वस्ती श्री भक्ती कातसार समस्त गोरक्ष कावे किमयागार सदा परिस्थित बायकोचंद्र श्रीकृष्णार्पणमस्तु शुभ भवतु. अध्याय 16 समाप्त. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.